नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, आजचं लेक्चर हे खूप महत्त्वाचं असणार आहे. जसं की मी मागच्या तुम्हाला काही व्हिडिओमध्ये बोललो होतो, की आपलं जे काही रिसर्च प्रोजेक्ट असेल किंवा जे काही तुमचा संशोधन आराखडा वगैरे असेल किंवा तुमचं जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे असेल, तर यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि प्रोजेक्ट हा कशाप्रकारे करायचा, तो कशाप्रकारे तुम्हाला त्याचा डेटा कलेक्ट करायचा आणि कुठे सबमिट करायचा, तो माहिती कुठे मिळेल तुम्हाला, ठीक आहे. त्याचे विषय कसा निवडायचा, या संपूर्ण गोष्टीवर तुम्हाला जे आहे, मी आज पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे, ठीक आहे. आणि मागील काही दिवसापासून आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आणि WhatsApp ग्रुपवर देखील डिस्कशन वगैरे चाललं होतं, की सर या संदर्भात आम्हाला माहिती वगैरे द्या. मोस्टली मित्रांनो हा जो आराखडा आहे किंवा हा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे किंवा जो काही रिसर्च रिपोर्ट आहे, बरोबर? हा कोणासाठी आहे? कोणत्या वर्गासाठी असणार आहे? कोणत्या सेमिस्टरला असणार आहे किंवा कोणत्या इयरला असणार आहे? जसं की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर वगैरे, वगैरे. ठीक आहे. आणि कुठले-कुठले विषय असणार आहेत? एम-एवाल्यांनी कुठला प्रोजेक्ट घ्यायचा, एम-कॉमवाल्यांनी कुठला घ्यायचा, एम-बीवाल्यांनी कुठला घ्यायचा, या संपूर्ण गोष्टीवर डिस्कशन आज आपण करणार आहे. मे बी मित्रांनो माफ करा, की हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. कदाचित अर्ध्या तासाच्या जास्तही जाऊ शकतो. पण तुम्हाला व्हिडिओ बघणं खूप बंधनकारक असणार आहे. तुम्हाला मी बारकाईनं एकूण एक गोष्ट तुम्हाला जी आहे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुमच्या बारीक-बारीक गोष्टी जेवढ्या काही कन्सेप्ट वगैरे असतील, त्या संपूर्ण क्लिअर होतील. ओके. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया. त्या संदर्भात बघा मित्रांनो तुम्हाला मी अगोदर एक चेतावणी देऊ इच्छितो. मी या ठिकाणी जेवढ्या काही पी-डी-एफ किंवा जे काही सोर्सेस वगैरे यूज केलेले आहेत, त्यांची परवानगी माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर वाय-सी-एमवरती परवानगी म्हणजे थोडक्यात बघा, वाय-सी-एमच्या वेबसाईटवरती ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, याचा अर्थ त्या आपल्यासाठी आहेत, आपल्या माहितीसाठी त्या आहेत, आपण त्या वाचू शकतो आणि त्याच्या चांगल्या ठिकाणी आपण त्याचा यूज करू शकतो. म्हणजे थोडक्यात ही अशा प्रकारची पी-डी-एफ असणार आहे, की त्याची आपल्याकडे परवानगी असणार आहे. नंतर एक विद्यार्थी आहे, त्याचा प्रोजेक्ट माझ्याकडे आलेला आहे. तुम्हाला एक डेमो म्हणून सांगण्यासाठी, की प्रोजेक्ट रिपोर्ट कशाप्रकारे केला पाहिजे, त्याचा रिसर्च कशा प्रकारचा केलेला आहे त्यानं, ठीक आहे. निष्कर्ष कसा आहे, काय आहे, कुठल्या टॉपिकवर होता, त्याची पी-डी-एफ माझ्याकडे आहे विथ परमिशनने, ठीक आहे. चला हरकत नाही. मित्रांनो बघा याच्यामध्ये एम-बी-ए, एम-कॉम, एम-एमध्ये जेवढे काही फॅकल्टीज आहेत जसं की एम-ए मराठी, हिंदी, इंग्लिश, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, अजून कुठला पॉलिटी जेवढे काही विषय आहेत एम-एचे सगळ्या एम-एवाल्यांना एम-ए एज्युकेशन सर्वांना फील्ड प्रोजेक्ट कंपल्सरी आहे. काही प्रोग्राम असे आहेत ज्यांना सेमिस्टर 2ला आहे. काही प्रोग्राम असे आहेत ज्यांना सेकंड इयर म्हणजे सेमिस्टर 3ला आहेत आणि काही प्रोग्राम असे आहेत की त्यांना सेमिस्टर 4ला देखील प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा रिसर्च रिपोर्ट आहे. एम-कॉमचं जर का आपण बघितलं तर मोस्टली एम-कॉमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो सेमिस्टर 3ला आहे. एम-बी-एचं बघितलं आपण तर मोस्टली तो सेमिस्टर 3 किंवा सेमिस्टर 4ला आहे. एम-ए एज्युकेशनचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे का किंवा रिसर्च प्रोजेक्ट आहे, तो साधारणपणे सेमिस्टर 3ला आहे म्हणजे सेकंड इयरला आहे. एम-ए मराठी, एम-ए इकॉनॉमिक्स, एम-ए हिस्ट्री, एम-ए पॉलिटी, एम-ए सायकॉलॉजी, एम-ए इंग्लिश यांचे जे प्रोजेक्ट रिपोर्ट आहेत, ते साधारणपणे सेमिस्टर 2लाच आहेत. बरोबर. एम-ए हिस्ट्री असेल, एम-ए इकॉनॉमिक्स असेल, ठीक आहे किंवा त्याच्यानंतर तुमचा एम-ए मराठी असेल, यांचा जो काही प्रोजेक्ट आहे मित्रांनो, तो तुमचा केवळ याच्यामध्ये फक्त सेमिस्टर 2 यासाठीच आहे. तर या संदर्भात देखील आपल्याला डिस्कशन वगैरे करायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, ही तुम्हाला मी बेसिक माहिती दिलेली आहे. बाकी आता बघा तुम्हाला मी समोर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या डोक्यावरून जातील, पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकदम बेसिकमध्ये सांगणार आहे. ऑलरेडी तीच माहिती तुम्हाला आहे. फक्त तुम्हाला मला डिटेलमध्ये उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे. तर या संदर्भात आपल्याला डिस्कशन याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही आहे बघा ऑफिशियल अपडेट. या ठिकाणी तुम्हाला जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे किंवा जो काही रिसर्च प्रोजेक्ट बनवायचा आहे, त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑफिशियल आहे पी-डी-एफ नोटिफिकेशन. यामध्ये बघा तुम्हाला काही चेतावण्या वगैरे, काही माहिती वगैरे या ठिकाणी दिलेली आहे. मानवी विद्या व समाजशास्त्रीय विद्याशाखा म्हणजे थोडक्यात काय तर एम-एमध्ये जेवढे काही प्रोग्राम आहेत, त्या सर्वांसाठी जे आहे ही अपडेट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. एम-कॉमवाल्यांसाठी आणि एम-बी-वाल्यांसाठी वेगळी आहे. या ठिकाणी बघा एम-ए मराठी, एम-ए हिंदी, एम-ए उर्दू, एम-ए अर्थशास्त्र, एम-ए लोकप्रशासन, एम-ए इतिहास आणि सोबतच जे एम-ए एज्युकेशन असेल, ज्याला आपण शिक्षणशास्त्र म्हणतो आणि अजून जे काही एम-ए असेल, त्याचे देखील याच्यामध्ये सेमच फॉर्मॅट असणार आहे. फक्त यामध्ये बघा जे मुख्य आहे, मी तुम्हाला या ठिकाणी खाली दाखवतो. तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. तुम्ही म्हणसाल की सर ही 12 पेजेसची पी-डी-एफ आहे. नेमकं यामध्ये आपल्याला दिलं काय ते काय-काय? ठीक आहे. तर तुम्ही कन्फ्युजन वगैरे होऊ शकता या संपूर्ण गोष्टी बघून याच्यामध्ये. कारण तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगतो. तुम्हाला बाकीच्या एवढ्या पी-डी-एफ वाचली आणि नाही वाचली तरी तुम्हाला संपूर्ण गोष्टी कळतीलच. आणि या ठिकाणी मी जेवढे काही पी-डी-एफ यूज केल्या किंवा जेवढे काही रेफरन्सेस यूज केले, त्याचे लिंक तुम्हाला जे आहे याची ऑफिशियल लिंक जी आहे तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावरून तुम्ही जे आहे ते वाचू शकता, परफेक्टली बघू शकता. ठीक आहे. जे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे ते. ओके. यामध्ये बघा तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. जसं की क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रम यासाठी तुम्हाला 4 श्रेयांक आहेत. तर श्रेयांक म्हणजे काय? तर थोडक्यात काय तर ह्याला आपण क्रेडिट म्हणतो. तर तुमच्या प्रत्येक विषयाला क्रेडिट वगैरे दिलेले असतात.
जसं तुम्ही सेमिस्टर 1 किंवा सेमिस्टर 2 ची एक्झाम दिली असेल, तर तुमच्या निकालावर तुम्ही बघू शकता. तुम्हाला 2 क्रेडिट, 3 क्रेडिट, 4 क्रेडिट असं तुम्हाला त्याच्यासमोर लिहिलेलं असतं. CGPAवाल्यांसाठी राइट. NEP पॅटर्न असल्यामुळे त्यांना तुम्हाला त्या ठिकाणी क्रेडिट पॅटर्न बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये बघा 2 प्रकारचे मित्रांनो याच्यामध्ये अ, पडतात मूल्यमापन पद्धती पडतात. जसं की अंतर्गत मूल्यमापन आणि अंतिम मूल्यमापन. ज्याला आपण अंतर्गतला काय म्हणतो आपण UA. तुमच्या निकालावर तुम्ही बघितलं असेल UA आणि जे अंतर्गत मूल्यमापन जे आहे त्याला म्हणतो आपण याच्यामध्ये CA. CA म्हणजे काय थोडक्यात कॉलेज असेसमेंट आणि अंतर्मूल्यमापन जे आहे ते असतं UA म्हणजे युनिव्हर्सिटी असेसमेंट. तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे 2 प्रकारे मार्क दिले जातात आणि या दोघांचीही काउंटिंग प्रोसेस जी आहे ती 50-50 फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला 50-50 फॉर्म्युला कळाला म्हणजे अंतर्गत मूल्यमापनात देखील 50 मार्क असणार आहेत आणि अंतिम मूल्यमापनात देखील 50 मार्क असणार आहे. तर अंतर्गतमध्ये काय-काय असणार आहे आणि अंतिममध्ये काय-काय असणार आहे, हे आपण समोर बघणारच आहोत. ठीक आहे. त्याआधी बघा तुम्हाला याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी वगैरे आहेत. त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बाकी तुम्ही PDF नंतर तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे. बाकी यामध्ये काही महत्त्वाचे तुम्हाला अपडेट वगैरे दिलेले आहेत. ज्याची आपल्याला यामध्ये काही गरज नाही आहे. तुम्हाला फक्त महत्त्वाचे जे काही घटक वगैरे आहेत त्या संदर्भात मला जे आहे याच्यामध्ये तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काही विद्याशाखेचे ठळक वैशिष्ट्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. ओके. तर तुम्ही या ठिकाणी ते वाचू शकता. त्याच्यात तुम्हाला थोडीशी तुम्हाला जे आहे मदत वगैरे तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते आणि तुम्ही कुठलाही शिक्षणक्रम जो आहे, तो तुमच्या आवडीने तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ज्याला आपण काय म्हणतो आपण त्याला एखादा कॅटेगरी म्हणू शकतो किंवा एखादा घटक म्हणू शकतो. तुम्हाला जो पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता. फक्त तो मिळता-जुळता असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही MA मराठीला असाल तर मराठीशी रिलेटेड असला पाहिजे. MA एज्युकेशनला असाल तर MA एज्युकेशन रिलेटेड असला पाहिजे. MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला असाल तर MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड असला पाहिजे. MA पॉलिटीला असाल तर पॉलिटी रिलेटेड पाहिजे. सायकॉलॉजी असाल तर सायकॉलॉजी रिलेटेड पाहिजे. सायकॉलॉजी थोडंसं खूप हार्ड आहे. त्यांना थोडंसं प्रॅक्टिकल वगैरे द्यावं लागते. पण काही हरकत नाही आहे. तुम्हाला तुमचा इंटरेस्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. इंटरेस्ट असेल तर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सहजपणे होतात. ठीक आहे. जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, इतिहास, अर्थशास्त्र, लोकशास्त्र, मानसशास्त्र, इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, मराठी, इंग्रजी, समाजशास्त्र, मराठी, इंग्रजी, जनसंज्ञापन व वृत्तपत्रिका ज्याला आपण एमलिब म्हणतो. ग्रंथालय व माहितीशास्त्र ज्याला आपण एमलिब-बिलीब म्हणतो. ठीक आहे. सॉरी मीडिया कम्युनिकेशन म्हणतो आपण याला जनसंज्ञापन. या सगळे प्रकल्प जे असणार आहे त्या सर्वांसाठीची ही अपडेट असणार आहे. पदव्युत्तर पदवी. ठीक आहे. तर जे काही आपण आता या PDF मध्ये डिस्कस करणार आहे ते केवळ MA मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास ते एवढे तुम्ही जे कॅटेगरी बघताय, त्यासाठी आपण डिस्कशन करणार आहे. MBAसाठी आणि M.Comसाठी आपण नंतर डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. तर पहिले आपण जे आहे इथून सुरुवात करूया. ओके. तर बघा क्षेत्रीय प्रकल्पाबद्दल तुम्हाला थोडक्यात त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला संरचना यांनी करून दिलेली आहे, की बाबा यामध्ये नक्की तुम्हाला काय करायचं, याचा अर्थ काय होतो, कसं करायचं, ठीक आहे, किती दिवस लागतील वगैरे, वगैरे. तुम्हाला थोडंसं मी या ठिकाणी वाचून दाखवतो. थोडासा व्हिडिओ लंबा होणार आहे मित्रांनो, परंतु माफी असावी. प्रयत्न तेवढा मी याच्यामध्ये करणार आहे, की व्हिडिओ कमी करता येईल. ठीक आहे. ज्ञान संपादन करणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ज्ञानासाठी शोध हा शब्द संशोधन या अर्थाने प्रचलित आहे. संशोधन हा ज्ञाननिष्ठित समाज निर्मितीचा पाया आहे. सत्याचा शोध घेणे तसेच नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. तुम्हाला येथे एक गोष्ट कळाली असेल, की नवनवीन शोध असेल किंवा नवनवीन ज्या काही ज्ञानाची निर्मिती असेल, त्या सर्वांचा जो आहे या प्रकल्पाचा हेतू आहे. ठीक आहे. आज संपूर्ण जगाला विविध प्रश्न व समस्या भेडसावत आहेत. तसेच त्यांचे विपरीत परिणाम दिवसेंदिवस वाढत आहेत. संशोधनाच्या माध्यमातून त्यांची सोडवणूक करणे शक्य होत आहे. आजच्या माहिती व तंत्रज्ञान क्रांतीच्या युगापर्यंत पोहोचण्याच्या संशोधनाची भूमिका महत्त्वाची आहे. ठीक आहे. इथपर्यंत जे आपण पोहोचलेलो आहे सध्या, तर ह्या युगामध्ये जे आहे संशोधन आणि माहिती तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं याच्यामध्ये त्याचा वाटा आहे. संशोधन हा काळजीपूर्वक आणि चिकित्सक शोध असून त्याद्वारे काही महत्त्वाची तत्त्वे शोधून काढली जातात. व्यक्तीचे वर्तन, मनोवृत्ती, कौशल्य आणि एकूणच जे जीवन आहे त्यावर बदलत्या सामाजिक परिस्थितीचा कसा परिणाम होतो, याचे ज्ञान संशोधनातून मिळते. विशिष्ट स्वरूपाची समस्या शोधून त्याबाबत वस्तुनिष्ठ ज्ञान मिळवण्यासाठी अनुभवाधिष्ठित तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करणे म्हणजेच याला हे महत्त्वाचे आहे. त्याबाबत वस्तुनिष्ठ ज्ञान मिळवण्यासाठी अनुभवाधिष्ठित तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करणे महत्त्वाचे असते. समाजाची सद्यस्थिती मांडण्यासाठी संशोधकांनी आपल्या तर्क व बुद्धीचा उपयोग करून अनुभवाच्या आधारे प्रत्येक घटनेबाबत असे का, यामागची कारणे काय, ते का झाले, कसे झाले इत्यादी अशा प्रकारचे जे बहुआयी प्रश्न आहेत, ते संशोधकांनी विचारणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांना यासाठी सक्षम करण्यासाठी क्षेत्रीय प्रकल्प या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. मित्रांनो बघा आता जे 2 पॅराग्राफ आहेत तुम्ही जर काही वाचले, तुम्हाला याच्यामध्ये 2 गोष्टी कळाल्या असतील, की जे काही होतं ते सगळं संशोधनातून होतं. पहिल्या पॅराग्राफमध्ये आपल्याला समजलेलं आहे.
दुसऱ्या पॅराग्राफमध्ये जे आहे व्यक्तीचे वर्णन, त्याची मनोवृत्ती, कौशल्य, ठीक आहे, त्याची विचारशक्ती जे काही असेल ते संपूर्ण जे काय आहे ते त्याच्या जे काही तुम्ही जो काही संशोधन करता, त्याच्या मागचे जे ज्ञानाचे जे संशोधन आहे ते संपूर्ण तुमच्या या गोष्टीवर डिपेंड असते. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी कळालेली आहे. बरोबर. त्यामुळे हे जे क्षेत्रीय प्रकल्प आहे, ज्याला आपण फील्ड प्रोजेक्ट म्हणतो. फील्ड प्रोजेक्ट असेल किंवा रिसर्च प्रोजेक्ट असेल. एम-बी-ए वाल्यांसाठी आणि एम-कॉम वाल्यांसाठी जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला रिसर्च प्रोजेक्ट आहे. रिसर्चमध्ये देखील सेम होतं संशोधनच आणि जे आपले एम-ए वाले विद्यार्थी आहेत त्यांना क्षेत्रीय प्रकल्प आणि थोडक्यात काय तर फील्ड प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. तर दोघांचाही अर्थ जवळपास सेमच होतो. नंतर आहे बघा याच्यामध्ये क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रमाची उद्दिष्टे. याचे जे काही ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहेत, ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. त्याच्या मागचं कारणं काय आहेत वगैरे, त्याचे फायदे काय आहेत वगैरे, वगैरे तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. नंतर बघा याच्यामध्ये क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रम त्याला 4 श्रेयांक आहेत, ज्याला आपण 4 क्रेडिट म्हणतो. ठीक आहे. तर ह्याच्या मागचे हा प्रोजेक्ट तुम्ही ज्यावेळेस पूर्णपणे सबमिट करसाल, तुम्हाला चांगले मार्क मिळतील. तुम्ही या विषयामध्ये जर पास झाले, तर तुम्हाला यासाठी जे आहेत 4 क्रेडिट तुम्हाला जे आहेत ते विद्यापीठाकडून मिळतात. ओके. नंतर बघा समोर जाऊया आपण याच्यामध्ये. याच्यामध्ये बघा काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. ॲक्चुअली ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या अभ्यास केंद्रासाठी आहेत, पण तुमच्यासाठी देखील ही माहिती असणं खूप आवश्यक आहे. हे जे प्रकल्प आहे मित्रांनो, हा तुमच्या शब्दामध्ये लिहिलेला असावा आणि तुम्ही लिखित म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही स्वतः लिहिलेला असावा. कारण याच्यामध्ये तुमचं अक्षर आणि तुमच्या पेपरमधलं अक्षर दोन्ही मॅच केलं जातं. कारण असा रिपोर्ट समोर आलेला आहे. कधी-कधी काय होतं, की आपल्याकडे वेळ नसतो, आपण जॉब करतो. त्यामुळे आपण एखाद्या आपल्या भावा-बहिणीला किंवा एखाद्या मित्राला आपण लिहायला लावतो. त्यामुळे काय होतं, की दोघांचं अक्षर वेगवेगळं दिसतं. त्यामुळे तुमचे मार्क वगैरे याच्यामध्ये भरपूर कटू शकतात किंवा कमी होऊ शकतात. हे देखील तुम्हाला लक्षात घ्या. कारण असा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जे पेपर लिहिता, तर तुम्हाला त्याच अक्षरामध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये जो क्षेत्रीय प्रकल्प आहे, तो तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या अक्षरामध्ये तुम्हाला स्वतः लिहायचा आहे. ठीक आहे. नंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला जे आहे, किमान 4,000 शब्दामध्ये तुम्हाला ही फाईल बनवायची आहे. ज्याला आपण साधारणपणे 30 ते 40 जे पेजेस असतील A4 साइजमध्ये किंवा वर्ड फाईलमध्ये तुम्हाला त्या टाइपमध्ये तुम्हाला जे आहे लिहायचं आहे आणि हा कुठलाही प्रिंट करून लिहायचा नाहीये. तुम्हाला हाताने लिहायचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन असाइनमेंट डाउनलोड करता आणि त्याची प्रिंट काढून तुम्ही त्यावर लिहिता, सेम तुम्हाला या प्रकारची तुम्हाला एक पी-डी-एफ तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ही अशा प्रकारची ऑफिशियल पी-डी-एफ आहे. ठीक आहे. तर क्षेत्रीय प्रकल्प जे आहे तो 4 क्रेडिट्सचा आहे आणि 100 गुण याला तुम्हाला असणार आहेत फील्ड प्रोजेक्टला. तर अशा प्रकारचा तो याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. तर या संदर्भात आपल्याकडे एक ऑफिशियल बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एक ऑफिशियल आराखडा आपल्याकडे आहे. मी या संदर्भात देखील तुम्हाला माहिती सांगणार आहे शेवटी. तर अशा प्रकारचं बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, की तुम्हाला या ठिकाणी तुमचा शिक्षणक्रम असेल, जो समजा एम-ए मराठी, हिंदी, इंग्लिश जे काय असेल तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या कॉलेज या या ठिकाणी जो आहे तो प्रोजेक्टचं सांकेतिक लिहायचं आहे समजा. समजा तुमचं याच्यामध्ये एम-ए एज्युकेशन असेल, तर तुम्हाला इथं M83 लिहायचं आहे. तुमचं शैक्षणिक वर्ष असेल 2024-25 क्षेत्रीय प्रकल्पाचे शीर्षक म्हणजे तुम्ही कुठल्या टॉपिकवरती तुम्ही जे आहे तुम्ही रिपोर्ट बनवला आहे, तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर तुमचे विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी येईल. तुमचा पी-आर-एन नंबर या ठिकाणी येईल. मार्गदर्शकाचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर तुमचं जे फील्ड प्रोजेक्टचे जे इन्चार्ज असतील किंवा जे काही तुमचे शिक्षक असतील, तुमच्या स्टडी सेंटरच्या सरांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. उदाहरणार्थ समजा के-टी-एच-एम कॉलेज असेल किंवा मुंबईचं, पुण्याचं एखादं कॉलेज असेल, त्या कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यांचा देखील तुम्हाला संकेतांक म्हणजे कॉलेज क्रमांक लिहायचा आहे. नंतर आहे क्षेत्रीय प्रकल्प सादर केल्याचा दिनांक. तुम्ही कोणत्या तारखेला फाईल सबमिट करणार आहात, ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी तारीख टाकू नका. पण तसं काही हरकत नाहीये. तुम्ही या ठिकाणी तारीख टाकू शकता. ठीक आहे. तुम्ही ज्या दिवशी प्रोजेक्ट बनवसाल किंवा लिहिसाल, ते देखील तारीख टाकू शकता किंवा तुम्ही ज्या तारखेला जमा करसाल, ती देखील तारीख टाकू शकता. नंतर बघा काही प्रतिज्ञापत्र या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. एक आहे प्रतिज्ञापत्र आणि दुसरं आहे प्रमाणपत्र. हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. तर प्रतिज्ञापत्र जे आहे ते आपण म्हणजे विद्यार्थ्यांना द्यायचं आहे आणि जे प्रमाणपत्र आहे ते आपले जे कॉलेजवाले असतील किंवा जे काही आपले मार्गदर्शक शिक्षक असतील किंवा जे काही अभ्यास केंद्र असेल, ते आपल्याला या ठिकाणी प्रमाणपत्र देतील. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे. प्रतिज्ञापूर्वक निवेदन करतो, करते की सदर क्षेत्रीय प्रकल्प मी स्वतः तयार केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे, ते जो तुमचा प्रकल्पाचं जे काही टायटल असेल किंवा जो तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये तो प्रकल्प बनवला असेल, एखाद्या विषयावर घेतला असेल, तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर खाली बघा मानवी विद्या व समाजशास्त्रीय विद्येअंतर्गत या पदव्युत्तर पदवीसाठी सादर केलेला आहे. तुमचं या ठिकाणी समजा एम-ए मराठी, हिंदी, हिस्ट्री जे काय असेल तुम्हाला ते या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची सही करायची आहे, ठिकाण टाकायचं आहे, दिनांक टाकायचे आहे. मोस्टली ठिकाण जे आहे मित्रांनो, तुमचं जे ठिकाणी कॉलेज असेल त्या ठिकाणचं टाकायचं आहे. उदाहरणार्थ नाशिक, पुणे, मुंबई जे काही असेल ते टाकू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं बघा मित्रांनो याच्यामध्ये प्रमाणपत्र. कारण बरेच विद्यार्थी जे आहे या ठिकाणी प्रमाणपत्र जोडत नाही. तर संपूर्ण फाईल जे आता तर संपूर्ण सोबत आहे, त्यामुळे काही हरकत नाहीये. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे, प्रमाणित करण्यात येते की तुमचं या ठिकाणी नाव येईल. यांनी या विषयावर क्षेत्रीय प्रकल्प माझ्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या ठिकाणी जे आहे मित्रांनो तुमच्या प्रोजेक्टचं नाव येईल, इथं तुमचं नाव येईल. ठीक आहे.
नंतर बघा तुमचा जे काही पदवी असेल समजा एम-ए हिंदी, मराठी, इतिहास वगैरे काय तुमचं असेल ते येईल. नंतर बघा शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये पूर्ण केलं आहे. त्या सरांची सही येईल या ठिकाणी, त्यांचं नाव येईल, अभ्यासखंडाचा या ठिकाणी शिक्का येईल आणि तुमचं या ठिकाणी ते सर ज्या तारखेला ते तुमच्या ऑडिट करतील त्या 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 ठिकाणची इथं ते तारीख टाकतील. ठीक आहे. तर सर्वांनी हे ऑडिट करून घेणं, सही शिक्का घेणं खूप बंधनकारक आहे. नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी अनुक्रमणिका आहे. तर अनुक्रमणिकामध्ये काय-काय असणार आहे साधारणपणे, तर तुम्ही या ठिकाणी काय-काय करणार आहात. ठीक आहे. पहिलं असेल. ठीक आहे. नंतर तुम्हाला काय केलं, काय नाही केलं, तुम्ही तुमच्याकडे किती दिवस लागले, काय लागले, 20 दिवस लागले, 30 दिवस लागले, 25 दिवस लागले. तर तुम्ही कुठल्या दिवशी काय केलं, ठीक आहे. ते त्या टायटल तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत आणि त्याचा पृष्ठ क्रमांक तुम्ही जे आहे, पृष्ठ क्रमांक तुम्ही केव्हा टाकायचा आहे, पहिले तुम्हाला संपूर्ण लिहून घ्यायचा आहे, मग पृष्ठ क्रमांक टाकायचा आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं प्रस्ताविका असेल, रिसर्चचा टायटल असेल किंवा तुम्ही कुठल्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणाचं नाव काय, त्याचा इतिहास काय असेल, ठीक आहे. तुम्ही काय-काय त्या ठिकाणी शोधलं, हे अशा प्रकारचे जे काही तुम्ही माहिती लिहिसाल याच्यामध्ये, त्याचे तुम्हाला या ठिकाणी पृष्ठ क्रमांक टाकायचे आहेत. ठीक आहे. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. नंतर बघा, क्षेत्रीय प्रकल्प सादरीकरणाचा आराखडा. ठीक आहे. या ठिकाणी बघा, क्षेत्रीय प्रकल्प शीर्षक, प्रमाणपत्रे जे की आपण वरती बघितलं. ठीक आहे. नंतर आहे बघा अनुक्रमानिका जे की आपण आत्ताच वरती बघितलं. आता आहे प्रस्तावना. क्षेत्रीय प्रकल्पासाठी निवडले समस्या याची तुम्हाला माहिती लिहायची आहे. जसं की समजा प्रस्तावना असेल, संदर्भ साहित्याचा आढावा असेल, क्षेत्रीय प्रकल्पाच्या अभ्यासाची वैशिष्ट्ये असतील, क्षेत्रीय प्रकल्पाचा अभ्यास असेल, संशोधन पद्धती असतील, क्षेत्रीय प्रकल्प असेल, ह्या देखील गोष्ट तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, थोडंसं मिळत्या-जुळत्या करून. ठीक आहे. याचा देखील तुम्ही संदर्भ याच्यामध्ये घेऊ शकता. काही हरकत नाही. नंतर आहे बघा परिशिष्ट देखील तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता. जसं की आकडेवारीचे तक्ते साधारणपणे एम-ए एज्युकेशन, एम-ए पॉलिटीमध्ये तुम्ही याचा उपयोग करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या गावाची जनगणना करसाल, ठीक आहे. तिथले तुम्ही बघू शकता किंवा साक्षरतेचं प्रमाण बघू शकता. मुलं-मुली किती आहेत किंवा मेल-फिमेल किती आहेत किंवा माणसं किती आहेत, एका पुरुषामागे किती स्त्रिया आहेत किंवा एका स्त्रियामागे किती आहेत. ज्या प्रकारे आपण जनगणना करायचो, आता साधारणपणे बघायचं असेल, तर मी ज्या राजकारणी गोष्टीवर बोलणार नाही, पण आपण अजूनसुद्धा 2011 ची जनगणना याच्यामध्ये आपण काउंट करत आहे. त्यामुळे 2011 नंतर एकही जनगणना झालेली नाहीये. असं म्हणतात की ऑनलाईन जनगणना झाली होती. पण लोकांच्या घरोघरी जर आपण गेलोच नाही, तर तिथे त्या घरामध्ये किती माणसं राहतात, ठीक आहे, किती स्त्रिया राहतात, किती पुरुष राहतात, किती मुलं आहेत, किती मुली आहेत, ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाहीये. ठीक आहे. त्यामुळे ठीक आहे, तो थोडासा राजकारणी भाग आहे, त्याच्यामागे आपल्याला जायचं नाहीये. ओके. तर डिजिटल जनगणना होत नसते मित्रांनो, तर तिथे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जावंच लागेल. तिथे जाऊन तुम्हाला त्या घरातील व्यक्तीशी किंवा कुटुंब प्रमुखाशी तुम्हाला बोलावं लागेल. त्यानंतर तुमच्या बाकीच्या गोष्टी ठरतील आणि त्यानुसार तुम्ही तुमचं साक्षरतेचं प्रमाण काढू शकता. त्याला आपण जनगणना वगैरे असं म्हणतो. ठीक आहे. तर हरकत नाही. मी हे उदाहरण तुम्हाला का दिलं, त्याचा आणि याचा काय संबंध आहे? तर साधारणपणे एम-ए पॉलिटी आणि एम-ए एज्युकेशन यासाठी तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही जनगणना हा एक एखाद्या गावाचा किंवा तुमच्या गावाचा तुम्ही या ठिकाणी जो आहे एक ॲज अ एक फील्ड रिपोर्ट म्हणून किंवा एक प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून तुम्ही त्याचा तक्ता करू शकता. तिथल्या स्थानिकाशी तुम्ही कशाप्रकारे बोलले, त्या गावामध्ये सोयी-सुविधा कुठल्या-कुठल्या आहेत, सरपंच वगैरे यांच्या मुलाखती वगैरे तुम्ही या ठिकाणी घेऊन ते जोडू शकता. हा एक मी तुम्हाला एक सुंदर असा तुम्हाला एक कॅटेगरी तुम्हाला मी या ठिकाणी सजेस्ट केली आहे. तुम्ही हा देखील विषय याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, हरकत नाही. याचा संबंध बाकीच्यांना नाही आहे. फक्त एम-ए एज्युकेशन, एम-ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि एम-ए पॉलिटी यांचा देखील तुम्ही याच्यामध्ये हा विषय घेऊ शकता. फक्त यांच्यासाठी जे असणार आहे. बाकीच्यांसाठी वेगळे विषय आहेत. ठीक आहे. नंतर समोर जाऊया आपण क्षेत्रीय प्रकल्प अहवाल आराखड्याचे वैशिष्ट्य. ठीक आहे. या ठिकाणी बघा ज्या बाकीच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही ह्या वाचून घेऊ शकता. नंतर बघा मित्रांनो सर्वात म्हणजे ज्या नोंदी आहेत ती इथून पुढे सुरुवात होते तुमची लिहिण्यासाठी. ठीक आहे. 7व्या पेजपासून क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासविषयी समस्या, समस्याचे सूत्रण, समस्या विधान कसे केले गेले याबाबत तुम्हाला या ठिकाणी माहिती लिहायची आहे. तुम्ही थोडक्यात तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे. इंट्रोडक्शन वगैरे असेल, ठीक आहे, प्रस्तावना वगैरे असेल. इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. कुठल्या-कुठल्या तुम्ही ठिकाणी गेले, काय केलं वगैरे, वगैरे तुम्हाला ते या ठिकाणी लिहायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याची तुम्हाला प्रिंट काढून जे आहे तुम्हाला या ठिकाणीच यावरच तुम्हाला जे आहे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. हा 40 पेजेसचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही याचे पेजेस वगैरे एक्स्ट्रा प्रिंट वगैरे तुम्ही याच्यामध्ये काढू शकता. ओके. चला ठीक आहे मित्रांनो. तर आता हा तुम्हाला आराखडा याच्यामध्ये समजला असेल. तर ह्याच पेपरवर तुम्हाला जे आहे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी रेडी करायचा आहे. तर याची लिंक देखील मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. याची प्रिंट काढून तुम्हाला तुमचा रिपोर्ट तयार करायचा आहे. ठीक आहे. तर याला मी क्लोज करतो. एका विद्यार्थ्याने कसा प्रोजेक्ट तयार केलेला आहे, याचे देखील तुम्हाला या ठिकाणी मी शो करत आहे. तर त्याने कसं केलं, काय केलं हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल. तोपर्यंत बघा आता आपले जे अगोदरचे गोष्ट राहिलेले आहेत, त्यावर थोडंसं आपल्याला भर घालायची आहे. ठीक आहे. जसं आपण या ठिकाणी आलेलो होतो, की तुम्हाला हा साधारणपणे जो रिपोर्ट आहे मित्रांनो, हा 400 शब्दामध्ये करायचा आहे किंवा साधारणपणे तुम्हाला जे आहे 30 ते 40 शब्दामध्ये तुम्हाला हा रिपोर्ट तयार करायचा आहे. तसं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. जर याच्यापेक्षा कमी असेल, तर मूल्यमापनासाठी जे आहे ते स्वीकारू शकत नाही. ते तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट जे काही असेल, फील्ड रिपोर्ट असेल किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, ते रिजेक्ट करू शकतात. कोण? तर कॉलेजवाले आणि कॉलेजवाले नंतर ते तुमचा प्रोजेक्ट जे आहे ते वरती याला स्टडी सेंटरला किंवा तुमच्या वाय-सी-एमला पाठवणार आहेत. त्यानंतर तुम्हाला मार्क्स वगैरे त्याचे मिळतीलच. ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी अंतिम मूल्यमापनासाठी संबंधित विभागीय ठीक आहे, आता हे याच्यामध्ये आपला काही संबंध नाहीये. तर तुम्हाला फक्त मी एकच सांगितलं, की तुमचा स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलेला असावा आणि त्यासाठी 400 शब्द किंवा 340 शब्दामध्ये तो
याच्यामध्ये असला पाहिजे. किती 30 ते 40 30 ते 40 पृष्ठामध्ये थोडक्यात काय तर पेजेसमध्ये असेल किंवा 400 शब्दामध्ये असेल. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. बाकीचं हे सगळं जे आहे ते कॉलेजवाल्यांसाठी सूचना होती. आता बघा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बघा कुठली सूचना आहे. क्षेत्रीय प्रकल्प 4 श्रेणींकाचा आहे ज्याला आपण 4 क्रेडिट म्हणतो. या क्रमांतर्गत क्षेत्रीय प्रकल्प करणे अनिवार्य आहे. म्हणजे हा सर्वांना कंपल्सरी आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. यामध्ये बघा तुम्हाला एखाद्या शिक्षकाचे मार्गदर्शन घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यांच्यानुसार तुम्हाला जे आहे विषय सूची जी आहे तुम्हाला दिली जाईल. जसं की समजा या ठिकाणी बघा क्षेत्रीय प्रकल्पासाठी मार्गदर्शकतेसोबत दिलेल्या नमुना विषय सूचीतील किंवा आपल्या समांतरक मार्गदर्शकांची चर्चा करून कोणताही एक विषय निश्चित करावा लागणार आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला विषय सूची दिलेली आहे किंवा तुम्हाला ज्या सरांनी तुम्हाला प्रकल्प तयार करायला सांगितला असेल, तर तुम्ही त्या सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता, की "सर मी कुठल्या विषयावर प्रोजेक्ट बनवू?" तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तुमच्या मनाने काहीही करत बसू नका. नाहीतर असं नाही, की सर माझ्याकडे माझ्या भावाचा किंवा माझ्या बहिणीचा किंवा माझ्याकडे एक जुना विद्यार्थी होता, जुना मित्र होता. त्याचा माझ्याकडे प्रोजेक्ट आहे, मी तोच कॉपी करतो. तर असं चालणार नाहीये. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास बॅच वाईज जे आहे तुम्हाला ठरवून दिलं जाईल. जसं की 1 ते 10 मध्ये वेगळा प्रोजेक्ट, 11 ते 20 मध्ये वेगळा प्रोजेक्ट. तुमच्या सीरियल नंबर वाईज असेल किंवा तुमच्या पाठावरील क्रमांकानुसार असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला विषय वगैरे सूचित तुम्हाला दिली जाऊ शकते. तर याच्यामध्ये बेस्ट पर्याय आहे, की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या सरांना कॉन्टॅक्ट करा. समजा तुमचा WhatsApp ग्रुप असेल, तर त्यावर त्या सरांना रिप्लाय करा, की "सर मी कुठला विषय घेऊ?" मग ते सर तुम्हाला कदाचित सांगतील. मोस्टली जे आहे आम्ही ज्यावेळेस प्रोजेक्ट केला होता, त्यावेळेस आमच्या वेळेस असं होतं, की 1 ते 10 पर्यंत ज्यांचा रोल नंबर असेल त्यांना हा विषय असेल. फॉर एक्झाम्पल ए विषय असेल, 11 ते 20 वाल्यांना बी विषय असेल, 21 ते 30 वाल्यांना सी विषय असेल. अशा प्रकारे आम्हाला त्यांनी बॅच वाईज काउंट करून दिलं होतं. तो बेस्ट पर्याय आहे तो. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही ते करू शकता. नंतर आहे आपण निवडलेल्या विषयाची आपल्या अभ्यास केंद्र किंवा विद्यार्थी सहायता केंद्रावरील केंद्र समन्वयाकडे नोंद करणे आवश्यक आहे. थोडक्यात काय तर तुम्ही जो विषय घेतला असेल, तो सरांकडे तुम्हाला नोंद करायची आहे, की "सर मी हा विषय घेतलेला आहे." फॉर एक्झाम्पल ए जो काही विषय असेल, ते सरांना सांगायचं आहे, त्यांच्याकडे नोंद करायची आहे. जेणेकरून तुमचा प्रोजेक्ट कॉपी होणार नाही. नंतर आहे अभ्यास केंद्र किंवा विद्यार्थी साहित्य केंद्रावर केंद्र समन्वयांकडे नोंद न करता सादर केलेला क्षेत्रीय प्रकल्प स्वीकारला जाणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की तुम्ही जो काही प्रोजेक्ट बनवता त्याची नोंद करणे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे सरांकडे नोंद करून ठेवू शकता. ओके. नंतर आहे 4 क्रेडिटवाला जो आहे तो 30 ते 40 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचा 30 ते 40 पृष्ठांमध्ये थोडक्यात पेजेसमध्ये तुम्हाला लिहायचा आहे आणि 4000 शब्दामध्ये तुम्हाला हा आराखडा तयार करायचा आहे आणि तुम्हाला स्वतःच्या अक्षरामध्ये असला पाहिजे, जे तुम्हाला मी ऑलरेडी अगोदर सांगितलेलं आहे. क्षेत्रीय प्रकल्प निर्धारित वेळेत अभ्यास केंद्रावर तुम्हाला जमा करायचा आहे. ठीक आहे. आणि हा प्रकल्प जो आहे संकेतस्थळावर अपलोड करण्याची तरतूद उपलब्ध नाहीये. ठीक आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट तुम्हाला ऑनलाईन आवश्यकता नाहीये. तर हा तुम्हाला ऑनलाईन अपलोड नाही करायचा. तर ऑनलाईन अपलोड कोणी करायचा? फक्त एम-कॉम, एम-बी-ए आणि एम-ए एज्युकेशन. एम-ए एज्युकेशनवाल्यांसाठी वेगळी तरतूद दिलेली आहे. तुम्हाला जे आहे ऑनलाईन अपलोड करायचा आहे प्रोजेक्ट. तर एम-ए एज्युकेशनवाल्यांनी ऑनलाईन अपलोड कसा करायचा? ते कुठं करायचा? त्या संदर्भात मी तुम्हाला नंतर अपडेट देईल. पण बाकी याच्यामध्ये जे आहे यांना याच्यामध्ये अपलोड करायची आवश्यकता नाहीये. कुठले एम-ए हिंदी, मराठी, इंग्लिश वगैरे जे काही असतील, यांना सध्या तरी ऑनलाईन अपलोड करायची आवश्यकता नाहीये. फक्त एम-ए एज्युकेशन, एम-ए एम-ए एज्युकेशन असेल, एम-बी-ए असेल आणि एम-कॉम असेल. फक्त यांनाच जे आहे ऑनलाईन जमा करायचं आहे. तर त्या संदर्भात देखील आपण नंतर अपडेट तुम्हाला देणारच आहे. नंतर आहे बघा क्षेत्रीय प्रकल्पासाठी विद्यापीठाकडून किंवा विद्यार्थी सहायता केंद्राकडून कोणतेही वेगळे स्वतंत्र आगाऊ एक्स्ट्रा शुल्क आकारण्यात येत नाही. बऱ्याच अ, विद्या बऱ्याच स्टडी सेंटरवरती किंवा कॉलेजवरती मनमानी कारभार चालू आहे. हॉल तिकीटच्या नावाखाली ₹100 घेतात. असाइनमेंटच्या नावाखाली ₹200, ₹300 घेतात. लुबाडतात विद्यार्थ्यांना. फॉर्म भरण्यासाठी देखील लुबाडतात. तर एक बघा विद्यापीठाची स्वतःची पॉलिसी आहे, की तुम्ही कुठल्याही शिक्षकाकडून फॉर्म भरून घ्यायची आवश्यकता नाहीये. तुम्हाला स्वतः सायबर कॅफेवरून किंवा तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या लॅपटॉपवरून फॉर्म भरणं आवश्यक आहे. विद्यापीठाकडून असं तुम्हाला स्वतंत्रपणे निर्देशक आलेले आहेत. मी स्वतः हे विद्यापीठाशी बोललेलो आहे. त्यांनी देखील मला सांगितलेलं आहे, की तुम्हाला कुठलेही एक्स्ट्रा पैसे न देता तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये फॉर्म भरायची आवश्यकता नाहीये. तुम्ही स्वतः सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही स्वतः भरू शकता. समोर जाऊया. अभ्यास केंद्र किंवा विद्यार्थी सहायता केंद्रामध्ये प्रकल्पासाठी वेगळ्या शुल्काची मागणी केल्यास कोणतेही शुल्क अदा करू नये. आपण त्याबाबत संचालक, मानवी विद्या समाजशास्त्र विद्यापीठका यांना जे आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून सांगू शकता. जर तुमच्याकडनं कुठली एक्स्ट्रा फी वगैरे घेत असेल तर. त्यामुळे तुम्हाला प्रोजेक्ट देणं बंधनकारक आहे. ठीक आहे. तर प्रोजेक्ट देताना तुम्हाला कुठलेही वेगळे पैसे तुम्हाला या ठिकाणी द्यायची गरज नाहीये. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पैसे वगैरे मागू शकतात. बघा या ठिकाणी तुम्हाला काही सूचना दिलेली आहे, कशाप्रकारे तुम्हाला द्यायचं, काय वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. जसं की प्रकल्पासाठी तुम्हाला जे आहे तुमचं क्षेत्रीय प्रकल्पासाठी अभ्यास केंद्रावर तुम्हाला जे आहे काय म्हणतो आपण त्याला सॉरी, याच्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी व्हिजिट करसाल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्याचा रिपोर्ट बनवसाल, त्या ठिकाणचे तुमच्याकडे फोटो वगैरे असणं आवश्यक आहे. व्हिडिओज वगैरे असणं आवश्यक आहे. तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी जोडू शकता आणि तसेच तुमच्याकडे जे आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणाची मुलाखत घेतली, काय विचारलं, एखादा गाईड असेल, त्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला यामध्ये नमूद करायच्या आहेत. तेव्हा तुमचा हा प्रकल्प जो आहे तो पूर्ण होईल. क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रम जे मूल्यमापन पद्धत आहे, ती अशा प्रकारची असणार आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. प्रथम वर्षातील दुसऱ्या सत्रात 4 श्रेयांक क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रम आहे, जो आपण याबद्दल बोलत आहे.
क्षेत्रीय प्रकल्प हा अभ्यासक्रम 100 गुणांचा असून यात अंतर्गत मूल्यमापन, क्षेत्रीय अहवाल सादरीकरण. बघा, अंतर्गत मूल्यमापनामध्ये क्षेत्रीय अहवाल सादरीकरण म्हणजे तुमच्या हा जो तुम्ही प्रोजेक्ट बनवला, हा तुम्हाला लिहून ठीक आहे, याची तुम्हाला संपूर्ण कॉप्याज वगैरे ज्या आहेत, त्या तुम्हाला स्टडी सेंटरला जमा करायच्या आहेत. ते झालं तुमचं अंतर्गत मूल्यमापन. ते बघून तुम्हाला कॉलेजवाले 50 पैकी जे मार्क द्यायचे ते तुम्हाला देतील. साधारणपणे 50 पैकी तुम्हाला 20 गुण पाहिजे पास होण्यासाठी, याच्यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी. तर हे झालं तुमचं अंतर्गत मूल्यमापन, ज्याला आपण क्षेत्रीय अहवाल सादरीकरण म्हणतो. नंतर आहे अंतिम परीक्षा. अंतिम परीक्षा किंवा ज्याला आपण मौखिक परीक्षा म्हणतो. याकरिता तुम्हाला 50-50 याच्यामध्ये 12 तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी हे मौखिक परीक्षा काय भानगड आहे? इंटरव्ह्यूसारखं आहे का? तर यावर आपण नंतर डिस्कस करूया. हे झालं अंतर्गत मूल्यमापन, ठीक आहे. आणि जे तुमचं अ, अंतिम मूल्यमापन आहे, त्यासाठी काय भानगड आहे, ठीक आहे. ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. जसं की अंतर्गत मूल्यमापन आहे तुमचं सी त्याला आपण 50 पैकी जे काही गुण आहेत तुम्हाला ते मिळतील आणि जे युनिव्हर्सिटी असेसमेंट आहे, ज्याला आपण यू म्हणतो, त्यामध्ये देखील तुम्हाला 50 पैकी जे काही गुण वगैरे मिळतील, ते तुमच्या गुणपत्रिकेमध्ये स्वतंत्रपणे येतीलच. ठीक आहे. नंतर बघा, उत्तीर्ण होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन आणि अंतिम मूल्यमापन प्रत्येकी किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. तर यामध्ये बघा, तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट तुम्हाला जमा करून द्यायचा आहे, तर तुम्हाला 50 पैकी साधारणपणे 30 ते 35 मार्क आरामात मिळतात आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही मौखिक परीक्षा होईल, ठीक आहे, त्या संदर्भात जे काही तुमची परीक्षा वगैरे होईल, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला 50 पैकी जे काही मार्क वगैरे मिळतील, साधारणपणे 20 किंवा 30, तर ते तुम्हाला असे टोटल तुम्हाला 20+20 असे तुम्हाला 40% पासिंगचे क्रायटेरिया आहे. साधारणपणे प्रोजेक्टला प्रत्येकाला 70च्या पुढे मार्क मिळतात. हा माझा एक्सपिरियन्स आहे. ओके. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, तुम्हाला 4 क्रेडिट असणार आहे. त्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन आणि अंतिम मूल्यमापन असं असणार आहे. हे तुमचं टोटल असणार आहे. तर अंतर्गत मूल्यमापनामध्ये तुम्हाला संशोधन अहवाल सादरीकरण आहे आणि अंतिम मूल्यमापन जे आहे तुमचं, ते मौखिक परीक्षा असेल, जी YCMकडनं कंडक्ट केली जाईल. त्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सिटी असेसमेंट आणि हे तुमचं CA कॉलेज असेसमेंट. तर हे सगळं जे आहे कॉलेजवाले बघतील. कॉलेजवाले तुम्हाला बघून 50 पैकी किती मार्क द्यायचे ते देतील आणि तुमचे 50 मार्कांचे पेपर होईल. त्या 50 पैकी तुम्हाला जे काही मार्क मिळतील, तर मिनिमम क्रायटेरिया आहे दोघांमध्ये पण तुम्हाला 20-20 मार्क्स पासिंग पाहिजे. 50 पैकी 20 पाहिजे, 50 पैकी 20 पाहिजे. टोटल तुमचे झाले 100 पैकी 40. तर अशा प्रकारचं आहे तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला मार्क्स वगैरे दिले जातील. मित्रांनो, अंतर्गत मूल्यमापन जे आहे, ते 50 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याद्वारे केलेल्या प्रकल्पाचे मूल्यमापन, विषय निवड, पत्रव्यवहार, ग्रंथालय भेट, संपर्क, संवाद, चर्चा, क्षेत्र भेट, निरीक्षण, मुलाखत, सर्वेक्षण, प्रश्नावली, माहिती, तथ्य संकलन आणि विश्लेषण, अहवाल लेखन आणि निष्कर्ष या आधारे तुम्हाला केले जाईल. हां. घसा पार कोरडा आला माझा. मित्रांनो बघा, हे तुम्हाला जेवढं तुमच्या डोक्यावरून गेलं, तेवढं हे सोपं आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठी तुम्हाला 50 गुण आहेत. बरोबर, साधी गोष्ट. तर या 50 गुणांमध्ये काय-काय असणार आहे? तर तुम्ही जे काही करसाल ॲक्टिव्हिटी, जसं की समजा तुम्ही विषय एखादा निवडला. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, मी तुम्हाला विषय फक्त हा एक 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 तुम्हाला एक एक मी काय म्हणतो आपण याला, याच्यामध्ये एक एक फिक्शन विषय असणार आहे. ह्याचा ह्या विषयाशी काही संबंध नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या गावाची जनगणना करायची. हा तुम्ही विषय निवडला, ठीक आहे. समजा हा विषय तुम्ही निवडला, याला समजा तुम्हाला मार्क मिळतील 50 पैकी 10 विषय निवडला. नंतर समजा तुम्हाला पत्रव्यवहार केला, तुम्ही एखाद्या तिथल्या पोस्टमनसोबत, फॉर एक्झाम्पल एखाद्या तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या सरपंचाकडे किंवा एखाद्या ग्रामसेवककडे तुम्ही एखादा काही पत्रव्यवहार केला. शक्यतो ॲक्चुअली याची गरज नाही आहे. काय माहिती वायसीएमने या ठिकाणी काय टाकलं. पण असं तुम्ही उदाहरण धरा, नमुना. तुम्हाला त्याचे 5 मार्क मिळतील. समजा तुमच्या गावामध्ये ग्रंथालय असेल, तुम्ही त्याला भेट दिली, तुम्हाला 5 मार्क मिळतील. किंवा तुम्ही एखाद्याला संपर्क केला किंवा संवाद केला किंवा चर्चा केली किंवा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, तुम्हाला या ठिकाणी 10 मार्क मिळतील. तुम्ही जे काही क्षेत्र भेट घेतली, तर फॉर एक्झाम्पल एखादी ग्रामपंचायतला तुम्ही भेट दिली. आता साधारणपणे जे काही तुम्ही रिपोर्ट वगैरे जमा करणार आहात एखाद्या गावामधून, तर सर्वात पहिले तुम्हाला जे आहे ग्रामपंचायतीमध्ये भेट द्यावं लागेल, की सर, माझा असा-असा प्रोजेक्ट आहे. मी अशा-अशा ठिकाणी जे आलेलो आहे. मी ह्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. मला असं करायचं आहे. तुमच्या गावाचं मला जे आहे, फॉर एक्झाम्पल जसं की मी तुम्हाला सांगितलं अगोदर, की जनगणना करायची आहे. तर त्यांच्याकडून तुम्हाला परमिशन घ्यायची आहे. संपर्क करायचा, संवाद करायचा, चर्चा करायची. त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे. निरीक्षण करायचं आहे. मुलाखत घ्यायची आहेत. तर अशा प्रकारचे जेवढे तुम्ही काही समजा प्रश्नावली वगैरे तयार करसाल, नंतर फायनल तुम्ही ज्यावेळेस तुमचा प्रोजेक्ट तयार करसाल, तर त्यानंतर तुम्हाला जो निष्कर्ष असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या गावामध्ये जनगणना केली, तर त्यामध्ये तुमचं जे काही प्रश्न असतील, फॉर एक्झाम्पल साधारणपणे कसं असतं बघा मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला 2-2 बाजू असतात. तुम्ही जर समजा एखाद्या गावामध्ये फील्ड प्रोजेक्टसाठी गेले. उदाहरणार्थ तुम्ही समजा एक XYZ नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी तुम्ही गेले. सरपंच, ग्रामसेवकची भेट घेतली. तुम्ही त्यांना बोलले, की "सर, आम्हाला जे आहे साक्षरता प्रमाण काढायचं आहे. मुला-मुली किती किंवा लिंग साक्षर काढायचं आहे, जसं की स्त्री किती, पुरुष किती वगैरे, वगैरे." ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही जे आहे, या आधारे तुम्ही ज्यावेळेस रिपोर्ट तयार करसाल, तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे डेटा येईल, तुम्ही त्याचा अभ्यास करसाल, तुम्ही तो लिहून घ्याल. त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळेल, की यार, म्हणजे एक 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 उदाहरण सांगतो, की फॉर एक्झाम्पल ह्या गावामध्ये फक्त बघितलं आपण तर फक्त 650 लेडीज, फॉर एक्झाम्पल, सॉरी, फक्त स्त्रिया आहेत 650 आणि आपण जर का बघितलं पुरुषांचं प्रमाण, तर पुरुष जवळपास 1000 आहेत किंवा 900 आहेत. तर तुम्हाला जर का हे गुणोत्तर जर का बघितलं तुम्ही, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल याच्यामध्ये, की अरे, या ठिकाणामध्ये म्हणजे एका पुरुषाच्या मागे जवळपास तुम्ही जर बघितलं, तर म्हणजे फॉर फॉर एक्झाम्पल
मुलींची, स्त्रियांची संख्या खूप कमी आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरं का. मोस्टली हे प्रत्येक गावाचं हे याच्यामध्ये गुणोत्तर आहे, की एका पुरुषामागे तुम्हाला बरं जर तुम्ही बघितलं तर फॉर एक्झाम्पल समजा एक लेडीज आहे. आता इथे गुणोत्तर थोडं उलटं होतंय, की एक लेडीजचं जर का आपण गुणोत्तर काढलं फॉर एक्झाम्पल म्हणजे समजा आमच्या गावाचं तुम्हाला मी उदाहरण देतो. एक तुम्हाला याच्यामध्ये हा फील्डचा विषय आहे त्यामुळे तुम्हाला मी याच्यावर डिस्कस करत आहे. आमच्या गावातलं जर तुम्ही बघितलं साधारणपणे एक स्त्रीच्या मागे तुम्हाला कमीत कमी 2 पुरुष आहेत. म्हणजे थोडक्यात काय याचा अर्थ जे गुणोत्तर आहे, लिंग गुणोत्तर जे आहे याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते पुरुषांपेक्षा कमी आहे थोडक्यात. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. फॉर एक्झाम्पल एका स्त्रीमागे 2 पुरुष आहेत. बघा मी समजून घ्या फक्त अभ्यासाच्या दृष्टीने काही पण याचा वेगळा अर्थ लावू नका. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर 2 पुरुष किंवा 3 पुरुषांमागे 1 स्त्री आहे. तर याचं गुणोत्तर काय असं होतं थोडक्यात काय तर 30+70 म्हणजे 30 स्त्रिया म्हणजे हे त्याचं एक गुणोत्तर होतं त्या प्रकारचं, ठीक आहे. किंवा मग याच्यामध्ये असं होतं 30-40 फॉर्म्युला होऊ शकतो किंवा 20-60 फॉर्म्युला होऊ शकतो. तर अशा प्रकारचा फॉर्म्युला तयार होतो. तर हे जे गुणोत्तर आहे तुम्हाला असं काढायचं आहे. हे तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस असा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा प्रोजेक्ट निवडलात, मग तुम्हाला उदाहरण दिलं आहे फक्त. तुम्ही असं करू शकता. हिस्ट्रीवाल्यांसाठी ते काय कुठल्याही एखाद्या हिस्टॉरिकल प्लेसला, एखाद्या किल्ल्याला, गड किल्ल्याला तुम्हाला भेट द्यायची आहे. छत्रपतींचे किल्ले आहेत, भरपूर आहेत तुम्हाला दिलेले. काही जसं की संभाजीनगरचं तुम्ही बघितलं, संभाजीनगरला भरपूर किल्ले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. छत्रपतींचा आपल्या शिवजन्मभूमी जे आहे, जुन्नरचा किल्ला आहे, तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊ शकता. अ, साल्हेर काहीतरी किल्ला आहे. सॉरी माफ करा, मला त्या किल्ल्यांची माहिती नाही एवढी. आणि सिंहगड किल्ला आहे पुण्यामधला. तुम्ही या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता माहिती वगैरे, तिथले फोटो घ्यायचे, काढायचे वगैरे व्यवस्थित. काही नाही तुम्हाला भरपूर पर्यटक लोकं त्या ठिकाणी मिळतात. तुम्ही त्यांचे संपर्क करू शकता, त्यांच्याशी चर्चा करू शकता. वाद नाही घालायचा, चर्चा करायची. त्यांना म्हणजे असं तुम्ही थोडक्यात माहिती घेऊ शकता. आणि एखादा गाईड वगैरे असेल तुम्ही त्याचा देखील याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे घेऊ शकता, मुलाखत घेऊ शकता तुमच्या ह्याच्या फील्ड्स प्रोजेक्टसाठी. ठीक आहे ना. एकदम सोपी पद्धत आहे. काही अवघड नाहीये. हिस्ट्रीवाल्यांना काही अवघड नाही. हिस्ट्रीवाल्यांना फक्त काय करायचं एखाद्या हिस्टॉरिकल प्लेसवर जायचं आहे, तिथली माहिती गोळा करायची. एज्युकेशनवाल्यांना काय करायचं म्हणजे एज्युकेशन रिलेटेड तुम्ही कुठली पॉलिसी घेऊ शकता. जसं सध्या आपण शिकतोय एन-ई-पीवरती. तुम्ही एन-ई-पीवर देखील रिसर्च करू शकता. एम-कॉमवाल्यांचा तर विषयच नाही. तुम्ही कुठल्याही एका ठिकाणी जाऊन अकाउंटिंग वगैरे एखाद्या टेक्निकशी तुम्ही त्याच्यावर भेट घेऊन करू शकता. एम-बी-एचा पण काही विषयच नाहीये. एम-बी-वाल्यांना देखील तोच सेम प्रोजेक्ट आहे एम-कॉमवाल्यांसारखाच. याच्यामध्ये फक्त जे एम-ए पॉलिटी आहे त्यांना पॉलिटिकलची गोष्टीचं करायचं. फॉर एक्झाम्पल एखादा एम-एल-ए असेल. एम-एल-ए म्हणजे कोण थोडक्यात एखादा खासदार असेल, एखादा आमदार असेल. चांगला बघा बरं का, चांगला. आजकाल तर कोणी चांगलं नाही म्हणा, पण जे जुने आमदार आहेत, माजी म्हणतो आपण त्याला. माजी असतील, माजी आमदार असेल, माजी खासदार असेल किंवा एखादा राजकारणातील जो कोणी व्यक्ती असेल पॉलिटीमध्ये, तुम्ही त्यांची मुलाखत घेऊ शकता. त्यांना प्रश्न विचारू शकता. तुम्ही या ठिकाणी कसे आले, काय आले, तुम्ही काय कामं केले, ह्या गोष्टी तुम्ही चर्चा करून जे आहे तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्ये मांडू शकता. तर यालाच तुम्हाला थोडक्यात काय तर तुमचं जे काही आहे, त्याला तुमचा फील्ड प्रोजेक्ट जो आहे तो तयार होईल. ठीक आहे. नंतर बाकीचे एम-ए मराठीवाल्यांसाठी तुम्हाला काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या तुमच्या ठिकाणी आसपास एखादा रायटर राहत असेल, ज्याला चांगला पुरस्कार मिळाला असेल, तुम्ही त्याची देखील भेट घेऊ शकता, त्याची मुलाखत घेऊ शकता. ठीक आहे. त्याने कुठले पुस्तकं लिहिली, काय लिहिले, कुठले वाचले, तुम्ही याची देखील मुलाखत तुम्ही घेऊ शकता. असे प्रत्येक विषयाला तुम्हाला वेगवेगळे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. चला समोर जाऊया आपण. अंतर्गत मूल्यमापनाचे जे निकष आहेत, मापन वगैरे कशाप्रकारे केलं जाईल. जसं की तुम्हाला मगाशी एक उदाहरण दिलं होतं. 10 मार्क कशाला तर विषय निवडायला. तर त्यामध्ये बघा समस्या सूचना, विषय निवड, महत्त्व आणि त्याची पार्श्वभूमी. तर याला तुम्हाला 10 मार्क दिले जातील. निरीक्षण, आंतरक्रिया, संपर्क, समन्वय, ग्रंथालय भेट याला तुम्हाला 5 मार्क दिले जातील. थोडक्यात काय तर या ठिकाणी तुम्हाला संपर्क करणे कॉमन आहे. ग्रंथालय भेट म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला एखाद्या गावाला भेट द्यायची आहे वगैरे, वगैरे जे काय असेल ते. ठीक आहे. ते ग्रंथालय या ठिकाणी काय कशासाठी दिलेलं आहे, जे एम-लिबवाले विद्यार्थी आहेत, एम-लिबवाले तर एम-लिबचा जो प्रोजेक्ट आहे तो ग्रंथालयाशी रिलेटेड आहे. बरोबर? म्हणून त्याला ग्रंथालय दिलेलं आहे. माहिती, तथ्य संकलन आणि विश्लेषण थोडक्यात काय तर तिथली माहिती गोळा करणे वगैरे याला 10 मार्क आहेत. अहवाल लेखन तुम्ही जे काही लिहिणार आहात, त्या लिखाणाला 15 मार्क असणार आहेत. निष्कर्ष, प्रत्याभरण, शिफारशी, उपयुक्तता त्यावर तुम्ही तयार केलेले प्रश्न, घेतलेली भेट, घेतलेल्या मुलाखती या सगळ्यांना तुम्हाला 10 मार्क आहेत. अशा प्रकारचं मित्रांनो हे जे आहे ते 50 गुणांमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. तर मित्रांनो खूप सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. फक्त तुम्हाला प्रॉपर माहिती नव्हती याच्यामध्ये, त्यामुळे थोडासा विषय आहे. आणि कसं डिस्टन्स एज्युकेशन असल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहीत होणं थोडंसं वेगळं आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. नंतर बघा अंतिम मूल्यमापन बघा कशाप्रकारे असणार आहे. तर अंतिम मूल्यमापन जे मित्रांनो आत्तापर्यंत आपण बघितलं होतं. अंतर्गत मूल्यमापन 50 मार्क कसे असणार आहेत, तर अशा प्रकारचे असणार आहेत. आता बघूया आपण अंतिम मूल्यमापन ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सिटी असेसमेंट. अंतिम मूल्यमापन हे 50 गुणांसाठी असेल. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या क्षेत्रीय प्रकल्पाच्या अंतिम मूल्यमापनात सादरीकरण 30 गुण आणि मौखिक परीक्षा 20 गुण यांचा समावेश आहे. क्षेत्रीय प्रकल्पाच्या अंतिम मूल्यमापनाचे निकष पुढीलप्रमाणे असतात. याच्यामध्ये बघा आता 2 घटक पाडलेले आहेत त्यांनी 30-20 फॉर्म्युला केलेला आहे याच्यामध्ये. विद्यार्थ्याने सादर केलेल्या क्षेत्रीय प्रकल्पाच्या अंतिम मूल्यमापनात सादरीकरण 30 गुण आहेत. थोडक्यात काय तर जे युनिव्हर्सिटी आहे, ती युनिव्हर्सिटी देखील तुमचं प्रोजेक्ट बघणार आहे आणि तुम्हाला 30 पैकी गुण देणार आहे. तुम्ही जो प्रोजेक्ट दिलेला आहे सॉरी तुम्ही जो अंतर्गतमध्ये दिलेला आहे, तुम्हाला 50 पैकी मार्क मिळतील, जो फायनल असेल. परंतु ज्यावेळेस तुम्ही अंतिम युनिव्हर्सिटी असेसमेंट जे आहे, ज्यावेळेस युनिव्हर्सिटीकडे ज्यावेळेस हा प्रकल्प जाईल, त्यावेळेस तुम्हाला युनिव्हर्सिटी काय करणार आहे, 50 ऐवजी 30 पैकी मार्क देणार आहे. फॉर एक्झाम्पल 50 पैकी तुम्हाला 30 पैकी तुम्हाला दिले, 20, 15 असे मार्क दिले आणि जे मौखिक परीक्षा असणार आहे, ती 20 गुणांची असणार आहे. तर ह्या 20 गुणांमध्ये तुम्हाला
फॉर एक्झाम्पल जे काही तुम्हाला मार्क पडतील, असे टोटल तुमचे हे 30 पैकी गुण ठरतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल यातले 10 असतील, यातले 20 असतील. असे तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये 50 पैकी 30 गुण मिळतील. तर अशा प्रकारचा तो रिपोर्ट असणार आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला कसं याचं सादरीकरण असणार आहे. सादरीकरण जे आहे तुम्हाला 30 पैकी मिळणार आहेत. ते जसं तुम्ही अहवाल सादर केला का वेळेवरती. बघा इथे या ठिकाणी खूप आहे. निर्धारित वेळेत अहवाल सादर केला का? म्हणजे वेळेच्या आत केला का? लेट केला का? क्षेत्रीय नोंद केली का? तपशील, लेखन कौशल्य, सौंदर्य साहित्य, उल्लेख, सौंदर्यीत छायाचित्र, सुयोग्य समावेश, मौखिक सादरीकरण, आत्मविश्वास सॉरी इतर जेवढ्या काही गोष्टी आहेत यांचं तुम्ही कशाप्रकारे सादरीकरण केलं, याला तुम्हाला 30 पैकी मार्क देईल. कोण देणार आहे? विद्यापीठ देणार आहे. आणि मौखिक परीक्षा जी असणार आहे, जसं की विषय ज्ञान, समस्या सूचना, विषय निवड, महत्त्व, पार्श्वभूमी, अंतर्गत संपर्क, समन्वय, तुम्हाला यावरती तुम्हाला 20 मार्कांची परीक्षा होईल. आता याच्यामध्ये नक्की परीक्षा कशाप्रकारे होणार आहे? तोंडी होणार आहे किंवा इंटरव्ह्यू होणार आहे, ज्याला आपण मुलाखत म्हणतो, की लेखी होणार आहे, हे मी नाही सांगू शकत. पण 20 मार्कांची तुमची गुण होईल, मार्क होईल. तर यावर मी तुम्हाला नंतर अपडेट देईल. तर याचं मला थोडंसं याच्यामध्ये माहिती नाहीये. पण साधारणपणे जे आहे सगळं तुमचं जे आहे ते स्टडी सेंटरवरती कंडक्ट होईल असं मला वाटतंय किंवा तुमचं ऑनलाईन देखील याच्यामध्ये होऊ शकतं. तर आता बघूया आपण हे कशाप्रकारे होणार आहे. तर साधारणपणे तुम्ही असं समजून गेला, की 20 मार्कांची तुमची परीक्षा होणार आहे आणि 30 मार्क तुम्हाला वाय-सी-एमकडनं मिळणार आहेत. म्हणजे विद्यापीठाकडनं मिळणार आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो 50 गुणांचा असणार आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला काही याच्यामध्ये सहायता पाहिजे असेल, तर तुम्ही ऑफिशियल जे काही शिक्षक आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मराठी, हिंदी, उर्दूवाल्यांसाठी अर्थशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही पत्रव्यवहार करायचा असेल, तुम्ही जे आहे यांच्याशी सोबत करू शकता आणि ठीक आहे. तुम्हाला मी एक बेस्ट पर्याय देतो तुम्हाला चांगल्या गुणांसाठी. तुम्ही जो प्रोजेक्ट तयार कराल त्याची एक झेरॉक्स कॉपी जी आहे तुम्हाला या ॲड्रेसवर पाठवा. जेणेकरून तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करतील. तुम्हाला फ्रीमध्ये मार्क वगैरे मिळू शकतात. बाकी हिंदी आणि उर्दूवाल्यांसाठी देखील ही पुस्तिका जी आहे हिंदी आणि उर्दूमध्ये पब्लिश केलेली आहे. तुम्हाला त्याची देखील लिंक मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला देईलच. ओके. तर खूप बराच वेळ झालेला आहे या ठिकाणी. तुम्हाला या अशा प्रकारच्या ही तुम्हाला मी फील्ड प्रोजेक्टबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. आता बघा एम-ए मराठी जे आहे, एम-ए मराठीला कुठले-कुठले विषय निवडायचे? बघा, त्यांनी इथं अभ्यास विषय सूची तुम्हाला दिलेली आहे, परंतु हे तुमच्या मनाने नाही घ्यायचा किंवा तुम्ही जर तुमच्या मनाने घेतला, तर तुम्हाला जे आहे तुमच्या अगोदर स्टडी सेंटरला सांगायचं आहे, की सर मी हा विषय घेतला. तर तुमच्या स्टडी सेंटरवरून ते तुम्हाला जे सर आहेत, ते तुम्हाला जे टॉपिक देतील त्यावर तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. जसं की स्थानिक लेखक, लेखिका यांची मुलाखत घ्यायची आहे. स्थानिक कवी, कवयित्री यांची तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे. फक्त एकाची नाही घ्यायची, तर किमान 2 दिलेलं आहे. म्हणजे मिनिमम 2 लोकं. फॉर एक्झाम्पल लताबाई असेल आणि नंतर कृष्णाबाई असेल, बरोबर? तर लताबाईचा देखील तुम्हाला याच्यामध्ये इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि कृष्णाबाईची देखील तुम्हाला याच्यामध्ये मुलाखत घ्यायची आहे. समजा एखादी कवी असेल किंवा कवयित्री असेल, फॉर एक्झाम्पल शांताराम असेल, ठीक आहे, किंवा गंगाराम असेल. शांताराम, गंगाराम तुम्हाला दोघांची देखील या ठिकाणी मुलाखत घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 2-3 लोकांची तुम्ही घेऊ शकता किंवा 4-5 लोकांची देखील घेऊ शकता. इथं मिनिमम त्यांनी 2 सांगितलेलं आहे. म्हणजे शांताराम, गंगाराम असेल, ठीक आहे, कृष्णाबाई असेल, लीलाबाई असेल, ठीक आहे, अजून एखादी बाई असेल, तर त्यांचे देखील तुम्ही याच्यामध्ये ज्या लेखिका आहेत, त्यांचं तुम्ही याच्यामध्ये जे आहे ते याच्यामध्ये तुम्ही त्यांची मुलाखत घेऊ शकता. नंतर बँकामध्ये मराठी भाषेचा वापर वगैरे, 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 वगैरे जे काही असेल ते, अशा प्रकारे देखील तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. जसं की समजा बँकामध्ये मराठी भाषेचा वापर कशाप्रकारे होतो, हा देखील एक टॉपिक तुम्ही घेऊ शकता. हे तो झालं तुमचे हे मित्रांनो सर्वात सोपं आहे बघा हे 2. जर तुमच्या आसपास जर कोणी कवी किंवा लेखक असेल, तर तुम्ही त्यांची मुलाखत घेऊ शकता. आता सगळ्यात बेस्ट आहे बँकामध्ये मराठी भाषेचा वापर. एस-बी-आयमध्ये गेलं की लंच ब्रेक वगैरे जेवढ्या काही गोष्टी आहेत तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकता, की लोकं मराठी भाषा कशी बँकेमध्ये वापरतात, कुठली बँक असेल. नंतर टपाल कार्यालय असेल, जसं फॉर एक्झाम्पल पोस्ट ऑफिस असेल, विमा कार्यालय असेल, सरकारी खाजगी कार्यालय असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं बी-डी-ओ ऑफिस असेल किंवा तहसील कार्यालय असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, ठीक आहे. जेवढ्या काही आहेत फॉर एक्झाम्पल यामध्ये इयत्ता 1ली ते 4थीच्या मराठी भाषा शिक्षक जे काही आहेत, त्यांची देखील तुम्ही या ठिकाणी मुलाखत घेऊ शकता. बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे या ठिकाणी तुमच्या गावातले जे काही शिक्षक आहेत, जे काही मुख्याध्यापक आहेत, त्यांचे देखील तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यू वगैरे घेऊ शकता. तर मित्रांनो एवढी सूची आहे. तुम्हाला जो विषय यामध्ये आवडेल, हा विषय तुम्हाला सरांना सांगायचा आहे आणि ठीक आहे. बाकी तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करून जे आहे, तुम्ही त्या गोष्टी याच्यामध्ये घेऊ शकता. ओके. बाकी तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये बरेच काही तुम्हाला या ठिकाणी जे आहेत तुम्हाला विषय दिलेले आहेत जवळपास 45 विषय तुम्हाला दिलेले आहेत मराठीसाठी, एम-ए मराठीवाल्यांसाठी. तुम्हाला जो विषय तो यातून तुम्हाला निवडायचा आहे, तुम्हाला तो विषय निवडायचा आहे. त्या संदर्भात माहिती गोळा करायची आहे आणि माहिती जमा करायच्या अगोदर विषय निवडला तुम्हाला जे आहे तुमच्या सरांना सांगायचं आहे, की "सर मी हा विषय, ह्या नंबरचा विषय घेतलेला आहे. हा टॉपिक मी घेतलेला आहे." ठीक आहे. त्यांच्याकडे तुम्हाला नोंदणी करायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हे झाले एम-ए मराठीचे. ओके. नंतर आहे बघा या ठिकाणी समोर जाऊया आपण. एम-ए इतिहास बघा. तर एम-ए इतिहासमध्ये खूप सोपं आहे. तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत. जसं की नजीकच्या किंवा स्थानिक एखाद्या प्रादेशिक संग्रहालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे किंवा एखाद्या वस्तू संग्रहालयाला भेट द्यायची आहे किंवा एखाद्या प्रादेशिक धार्मिक स्थळाला भेट द्यायची आहे. जसं की एखादी काय म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहेत. मंदिर असेल, मस्जिद असेल, ज्या काही गोष्टी असतील किंवा चर्च असेल, त्यांच्या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही तिथले जे काही मुख्य असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता वगैरे, वगैरे किंवा जे काही गडकिल्ले असतील त्यांचे देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. तुम्हाला यामध्ये देखील बरेच तुम्हाला विषय दिलेले आहेत. जवळपास 30 विषय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. जसं की
कोविड महामारीमध्ये तुम्हाला जे काही नुकसान वगैरे झालेलं असेल यावर देखील तुम्हाला करायचे आहे. प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूवर देखील तुम्हाला अहवाल तयार करायचा आहे. जैन, बुद्ध, ज्यू, ख्रिश्चन, हिंदू इत्यादी जे काही धार्मिक स्थळ आहे, जसं की मंदिर वगैरे तुम्हाला सांगितलं मी, मस्जिद वगैरे सांगितलं. त्यावर देखील तुम्ही डिस्कशन वगैरे करून त्यांच्याशी तिथले जे काही मुख्य वगैरे असतील, जसं की महाराज असेल किंवा अ, आपण जसं की हिंदू धर्मामध्ये महाराज असतात मंदिरामध्ये, मौलाना असतात आपल्या ह्याच्यामध्ये मुस्लिममध्ये आणि ख्रिश्चनमध्ये कोण असतं आपले फादर राइट. तर तुम्ही यांना देखील कॉन्टॅक्ट वगैरे तुम्ही करून त्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. मराठीमध्ये देखील इतिहासमध्ये देखील तुम्हाला भरपूर विषय दिलेले आहेत. तर ह्या देखील तुम्ही जे काही विषय सूची आहे तुम्ही देखील घेऊ शकता. याची लिंक देखील मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि या सगळ्यांची जी काही टाईमलाईन आहे म्हणजे 2 मिनिटावर काय झालं, 5 मिनिटावर काय झालं, 6 मिनिटावर काय झालं किंवा एम-ए हिस्ट्रीमध्ये कुठले प्रश्न आहेत ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर असे तुम्हाला मी टाईमलाईन देखील याच्यामध्ये बनवून देणार आहे. ठीक आहे. नंतर आहे एम-ए लोक प्रशासन, ठीक आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो आपण त्याला. यामध्ये देखील तुम्ही जर का बघितलं मित्रांनो, तुम्हाला जवळपास याच्यामध्ये 35 विषय दिलेले आहेत. जसं की यातून सगळ्यात फेमस आहे बघा, जसं की अ, पर्यावरण व वनविषयक काही चर्चा करायची आहे तुम्हाला करणारा शासकीय, ठीक आहे. तर पर्यावरण आणि वनविषयक थोडक्यात काय तर जे फॉरेस्ट ऑफिसर असतात बरोबर. तर फॉरेस्ट ऑफिसरची तुम्ही या ठिकाणी मदत घेऊ शकता. ठीक आहे. जे फॉरेस्ट ऑफिसर असतात त्यांची देखील तुम्ही या ठिकाणी मदत घेऊ शकता. माहितीचा अधिकार जो कायदा आहे 2005 चा त्याची देखील तुम्ही माहिती या ठिकाणी जनजागृती करू शकता. नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक शासन संस्थांचा अभ्यास करू शकता. जसं की ग्रामीण आणि शहरी भागातील जे काही स्थानिक शासन संस्था आहेत, जसं की गावातला जर का तुम्ही विचार केला, तर समजा जसं तुम्हाला सांगितलं ग्रामपंचायत असेल, ठीक आहे. आणि शहरामधला तुम्ही जर का विषय केला, समजा पंचायत समिती असेल किंवा तहसील कार्यालय असेल, ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. खूप सोपे-सोपे विषय आहेत मित्रांनो, काही अवघड नाहीये. ठीक आहे. तर प्रत्येकाला एवढे-एवढे तुम्हाला या ठिकाणी विषय दिलेले आहेत. नंतर बघा मित्रांनो, एम-ए एज्युकेशन जे आहे, तर एम-ए एज्युकेशनला जो काही हा जो प्रोजेक्ट आहे, तो हा सेमिस्टर 3 साठी आहे, बरोबर? तर सत्र 3 आहे. म्हणजे सेमिस्टर 3 म्हणजे थोडक्यात काय तर तुमचं सेकंड इयरला, बरोबर? तर जे एम-ए एज्युकेशनवाले आहेत त्यांनी लक्षात घ्या. ॲक्चुअली माझ्या लिस्टमध्ये नव्हतं, पण तुम्हाला मी थोडंसं करून दाखवतो, ठीक आहे? तर याच्यामध्ये बघा तुम्हाला सेम फॉर्म्युला आहे. फक्त विषय असा आहे, की तुम्हाला एम-ए एज्युकेशनवाला जो तुमचा जो प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट तुम्हाला ऑनलाईन जमा करायचा आहे. ठीक आहे, ए-एस-एम पोर्टलवरती. ठीक आहे. त्या संदर्भात बघा अशा प्रकारची ती माहिती वगैरे असणार आहे. तुम्ही ही पी-डी-एफ देखील वाचून घेऊ शकता. हे तुम्हाला खूप सोपं आहे एम-ए एज्युकेशनवाल्यांना. ठीक आहे. तुम्हाला एम-ए एज्युकेशनला जो कॉमन सब्जेक्ट असेल, तो तुमचे सर तुम्हाला शिक्षक लोकं तुम्हाला त्या ठिकाणी देतीलच. ओके. तर एम-ए एज्युकेशन देखील तुम्ही हे पी-डी-एफ वाचून घ्या. याची देखील मी तुम्हाला लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ठीक आहे. चला समोर जाऊया. बाकी एम-ए अर्थशास्त्र बघा, एम-ए इकॉनॉमिक्सवाल्यांना देखील बऱ्याच विषय दिलेले आहेत. साधारणपणे या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त जे विषय आहेत, ते तुम्हाला एम-ए इकॉनॉमिक्सला दिलेले आहेत. जवळपास 104 टॉपिक तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. 104 टॉपिक मित्रांनो बघा, म्हणजे किती मोठे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी एम-ए अर्थशास्त्राला तुम्हाला दिलेले आहेत. तर अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला भरपूर विषय दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बरेच काही विषय तुम्ही घेऊ शकता, जसं की आरोग्य सेवा उपलब्ध नसलेल्या समुदायांमध्ये आरोग्य सेवांपर्यंत पोहोचण्याची क्षमता गुणवत्तेचं मूल्यांकन तुम्हाला करायचं आहे. समजा एखाद्या गावामध्ये आरोग्य सेवा नसेल, ते देखील तुम्ही करू शकता. नंतर स्थानिक देवालय, चर्चाविहार, मस्जिदमधील जे काही आर्थिक बाबी आहेत, त्याचा देखील तुम्ही याच्यामध्ये विचार करू शकता. थोडक्यात ज्या काही संस्था असतील, त्या ठिकाणी जे काही जिथे पैशाचा व्यवहार होतो, पैशाचा व्यवहार, त्या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये कार्य करू शकता. जसं की समजा एखादं मंदिर असेल, मोठं मंदिर समजा शिर्डी साईबाबाचं मंदिर असेल किंवा संत गजानन महाराजांचं मंदिर असेल, तर तुम्ही या ठिकाणी जाऊन जे काही पैशांचा जो काही व्यवहार होतो, त्याच्या देखील तुम्ही या ठिकाणी ज्या आर्थिक बाबींचा याच्यामध्ये तुम्ही उल्लेख करू शकता. नंतर स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या सहकारी बँका असतील किंवा एखादी बँका प्रायव्हेट बँका वगैरे असेल किंवा पतपिढी असेल किंवा पतसंस्था असेल, त्या देखील तुम्ही याच्यामध्ये कार्य करू शकता. हवामान बदल आणि कृषी उत्पादन यात देखील तुम्ही जे आहे तो आराखडा घेऊ शकता. तुम्हाला भरपूर विषय मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. चला मित्रांनो हा त्याचा आराखडा असणार आहे. ठीक आहे. हा कोणासाठी आराखडा असणार आहे यामध्ये? फक्त मी हा एम-ए हिस्ट्रीचा आहे. तर हिस्ट्रीवाल्यांसाठी माझ्याकडे हा आराखडा उपलब्ध झालेला आहे विद्यापीठाच्या परवानगीने. तर बघा तुम्ही हा बघू शकता. त्यांनी पहिल्या पेजवर काय-काय लिहिलेलं आहे त्याची लिंक देखील जो याची जी काही ब्लँक आहे प्रोजेक्ट तुम्हाला मगाशी सांगितलं मी, की तुम्हाला याची जी फाईल बनवून तुम्हाला करायचं आहे, त्याची प्रिंट आउट काढायची आहे. तर त्याची लिंक देखील मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ठीक आहे. तर ह्या प्रोजेक्टची तुम्हाला लिंक मिळणार नाहीये. ठीक आहे. तुम्ही फक्त या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. मी हे तुम्हाला प्रोव्हाईड नाही करू शकत. तुम्ही फक्त हे वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर शिक्षण अशा प्रकारचं आहे. कसं लिहिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशाप्रकारे तुम्ही हे लिहिलेलं आहे ते. ओके. तर अशा प्रकारचं सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे तुम्हाला मिळालेलं. शीर्षक, प्रस्तावना, संदर्भ, ठीक आहे. क्षेत्रीय प्रकल्प, संशोधन पद्धती, परिशिष्ट, संदर्भ सूची 9 ते 10 मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. ओके. तुम्ही या ठिकाणी ते बघू शकता. माहिती कशी लिहिली, काय लिहिली, तुम्हाला संपूर्ण माहिती लिहायची आहे. नंतर तुम्ही ज्या ठिकाणी गेले, तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये हा गेला होता नाशिकमध्ये पांडवलेणी, बरोबर? तो हा जो विद्यार्थी आहे, हा पांडवलेणी जे आहे नाशिकमध्ये ऐतिहासिक स्थळ आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी बघितलं असेल, तर त्या ठिकाणचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्या ठिकाणची त्यांनी भेट दिलेली आहे. तिथले गाईड वगैरे तिथले त्यांनी संपर्क केला. ठीक आहे. त्यांचं तिकीट वगैरे संपूर्ण त्यांनी या ठिकाणी जोडलेलं आहे. तर एकदम व्यवस्थित आहे. अक्षर देखील खूप सुंदर आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा हे 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 त्या ठिकाणचं जे आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे त्या ठिकाणचं तिकीट आहे. ह्या तिकिटावरती विद्यार्थी गेला होता. तारीख यावर बघा 15 डिसेंबर 2024 ठीक आहे. तर ज्या दिवशी तो विद्यार्थी गेला होता,
त्या ठिकाणी त्यांनी सबमिट करून दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर यावर्षीचा हा प्रोजेक्ट आहे. बरोबर लेटेस्ट म्हणजे हा चालूमधलाच प्रोजेक्ट आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके. तर अशा प्रकारचा नकाशा आहे तो. ठीक आहे. ते हा गेटवरला फोटो आहे. वर जाताना आतल्या तिथल्या ज्या काही वास्तुकला आहेत ते देखील या ठिकाणी दाखवलेलं आहे. ठीक आहे. तिथल्या कोणाशी भेट घेतली, काय घेतली त्या संदर्भात देखील त्यांनी लिहिलेलं आहे. त्यावर ज्या काही जुन्या ज्या काही काय म्हणतात आपण ज्या काही लिपी आहेत, शिलालेख म्हणतो आपण त्याला, त्या देखील त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या देखील फोटो वगैरे या ठिकाणी जोडलेले आहेत. तुम्ही देखील अशा प्रकारचा तुम्ही या ठिकाणी जमा करू शकता. ठीक आहे. तर एकदम सोपं आहे मित्रांनो, काही अवघड नाही आहे. तुम्ही हिस्ट्रीवाल्यांना काहीच अवघड नाही आहे. कुठलाही एखादा गड किल्ल्यावर तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊन तुम्ही जे आहे किंवा धार्मिक स्थळ वगैरे असेल, त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन जे आहे त्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. तर हा अशा प्रकारचा प्रोजेक्ट या ठिकाणी असणार आहे. ओके. आता बघा या त्यांनी मास्टर ऑफ कॉमर्स तर एम-कॉम वाल्यांसाठी आपल्याला जो काही प्रोजेक्ट आहे, तर हा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो एम-कॉम वाल्यांसाठी, तर हा प्रोजेक्ट जो आहे तो आय थिंक सेमिस्टर 3ला आहे, बरोबर? तर हा सेमिस्टर 3 वाल्यांसाठी असणार आहे. तर यावर आपण वेगळा डिस्कशन व्हिडिओ बनवणार आहे. कारण सध्या भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे आपला. त्यामुळे एम-कॉमवरती आणि जो काही एम-बी-ए प्रोजेक्ट आहे सेमिस्टर सेकंड वाल्यांसाठी, सेकंड इयर वाल्यांसाठी, तर यावर देखील आपण जे आहे नंतर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. कशावरती? एम-कॉम आणि एम-बी-एवरती. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.